साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर परिसरामध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आणि महामारीच्या काळात सोलापूर शहर परिसरामध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। अशा कठीण परिस्थितीत शहर परिसरामध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता वेळीच पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे। साथीच्या रोगावर खबरदारी घेणाऱ्या योजना त्वरित कराव्यात, अशा मागणीचे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे, अशी माहिती सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिली। आता येणारा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे, मलेरिया डेंग्यू पेशंट सोलापूर शहरामध्ये वाढ झालेला आहे। मध्यंतरी बजेट झाल्यानंतर आपण त्या मलेरिया संबंधित प्रमुखांना बोलवलं आहे की फॉगिंग असेल, सोलापूरच्या ह्याच्यामध्ये फॉगिंग म्हणा, फवारणी म्हणा, ह्या गोष्टीला म्हणावं तशी गतिमान मिळत नाही। त्या वारंवार त्या नक्का मॅडम नसेल त्या संबंधित खातेप्रमुखांना आपण वारंवार विचारतो आहे की आपण जिथे जिथे फॉगिंग केलं आहे, मलेरिया भागात जिथे जिथे फवारणी केलेली आहे त्या ठिकाणी नगरसेवकांच्या सह्याच्या मोहीम आणा म्हणून आपण त्यांना परिपत्रक काढून दिलेलं आहे। ते अजून कुठल्या युद्ध पातळीवर कार्यान्वित होत नसून आता आम्ही सन्मान्य आयुक्तांना एक पत्र आम्ही बैठक घेणार आहे की मलेरियाची साथ, डेंग्यूची साथ, अनेक इतर सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पेशंट आढळतात।